दबंग असलेलं नाव आणि भारताच्या क्षेत्रामध्ये उदयोन्मुख कलाकार म्हणून सुपरिचित असलेले राजेश कुल्लरवार. राजेशजी, दिविज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाची सेक्रेटरी असल्यावर आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. राजेशजी, तुम्ही नागपूरसारखे जे जागतिक महानगर असलेल्या मुंबईपासून फार लांब आहे, अशा एका शहरातून तुम्ही कलाकार म्हणून मुंबईत आला. ते कलाकार म्हणून जळणघळण होत असताना कुटुंबातून तुम्हाला कधी विरोध झाला नाही किंवा यासाठी कोणी प्रोत्साहन विशेषतः तुम्हाला दिलं? अच्छा, पहिले तर मी बोलतो की दबंग नाही मी. म्हणजे चित्रकार आहे, दबंग नाही. कसं आहे माहिती आहे का की विरोध करायसाठी ना बुद्धी असायला पाहिजे. ते माहीत असलं. बुद्धी म्हणजे तसं बुद्धी नाही, म्हणजे नॉलेज असलं पाहिजे. माझ्या फॅमिलीमध्ये असं होतं की त्यांना माहीतच नव्हतं तुम्ही काय करतो आहे. त्यांना हे नव्हतं माहीत, त्यांना फक्त माहीत होतं हा शिकतो आहे. त्याच्यामुळे आणि काय शिकलं पाहिजे आणि काय नाही शिकलं पाहिजे. माझे वडील 4था वर्ग पास होते आणि आई ॲक्च्युली माझ्या 9वीत असतानाच ती गेली. त्यामुळे त्याच्यानंतरचं शिक्षण जे आहे ते मी माझ्या निर्णयानुसार घेतलं. चुका पण केल्या, टूर डी टूर सगळं काही केलं. म्हणजे मी 12वी सायन्स केलं नागपुरात. आणि मला सायन्स हा माझा उद्देश नव्हता. मला लिहायचा खूप कंटाळा यायचा. तसं मी 10वीमध्ये वगैरे शाळेतून पहिला वगैरे आलो, पण मला वाटलं नव्हतं तेव्हा मी चित्रकलेकडे जाईल. मी सगळेजण माझे अरे तुला 10वी तेवढे पर्सेंट मिळाले, तू सायन्स घे. आणि तेव्हा 3च फील्ड माहीत होतं, आर्ट, कॉमर्स आणि सायन्स. तिसरी चौथी काही माहीत नव्हती. चित्र काढायचा छंद होता. मी लहानपासून चित्र काढायचो. 7वीपर्यंत चित्रकला असायची आणि 7वी नंतर नसायची, पण तरीही मी चित्र काढायचो. नंतर 12वीत येतपर्यंत मला असं कळलं की आर्ट नावाचं एज्युकेशन आहे नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयामध्ये. तर ज्या दिवशी माहीत झालं त्या दिवशी मी अभ्यासक्रम सोडला. म्हणजे 12वी तशावर मला माहीतच होतं आणि अभ्यासच नाही करायचो. मी मुद्दामच अभ्यास नाही करतो की पास झालो पुन्हा कोणतरी मला सांगेल की तू आता इथे ॲडमिशन घे, तिकडे ॲडमिशन घे. आणि जसा तसा ते एक्झाम मला कोणतरी द्यायला सांगितली आणि मी ती एक्झाम दिली 12वीची आणि त्यामध्ये काहीतरी मला 50% पडले. तर पण एकच एम होतं की आपल्याला आता आर्टमध्ये जायचं आहे. आणि आर्टमध्ये पण काय करायचं हे नव्हतं, फक्त आर्ट माहीत आहे. त्याच्या व्यतिरिक्त यात काय असं मिळणार आहे आणि काय नाही मिळणार आहे माहीत नव्हतं. पण एक गोष्ट होती की माझी आई 10वी शिकली होती तेव्हा आणि ती समाजकार्यात बरीच होती आणि तिचं वाचन पण भरपूर होतं. आणि तिला वाटायचं की मी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं म्हणजे शिक्षणाने मोठं व्हावं. पण तिचा कधी हा उद्देश नव्हता की मी नोकरीसाठी शिकावं किंवा उपजीविकेसाठी शिकावं. तिचं एक होतं की तू शिकशील ना तर तू बुद्धिजीवी लोकांशी पण संबंध म्हणजे कम्युनिकेट कर, संवाद साध. आणि अशा लोकांशी कर ज्या लोकांना लिखाणातलं आ ई पण येत नाही. जर तू त्यांच्याशी पण संवाद साधू शकलास तर तू खरा शिक्षित झालास. नाही तर बऱ्याच वेळा मी बघतो, आता मला तिचं वाक्य आता आठवतं की बऱ्याच वेळा बघतो की जे बुद्धिजीवी आहे ते बुद्धिजीवी लोक अशीच बोलतात. त्यांना जर एखाद्या अतिसामान्य लोकांशी बोलायला सांगितलं ना की त्यांना शब्द सुचत नाही. तर मला ही जी देण आली आहे ती ऐकून आली. पण एवढी समज मला माझ्या आईने दिली. त्याच्या व्यतिरिक्त पुढे काय करायचं, शिकायचं आहे म्हणून नागपूरच्या चित्रकला म्हणजे तेच होतं, शिकायचं आहे. कुठलं शिकायचं हे माहीत नव्हतं, पण चित्रकलेची आवड होती म्हणून चित्रकलेमध्ये गेलो. म्हणजे आईने तुम्हाला जगाशी संवाद कसा करायचा याची एक प्रेरणा दिली. म्हणजे जगातल्या सामान्यातल्या सामान्य तर उच्चभ्रू असणाऱ्या माणसांपर्यंत संवाद साधता आला पाहिजे. बुद्धिजीवी कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाबरोबर एक संवाद साधता आला पाहिजे. म्हणजे याच्यातलं एक मानवपण म्हणजे आईकडे होतं. हो. आणि त्या मानवपणामध्ये एक कलेचा आस्वाद तुम्ही ओतण्याचं काम केलं. हां. आता ही कला तुमच्याकडे आहे. तुम्ही म्हणजे प्राथमिक शाळेत असताना चित्र काढत होते, नंतर पुढे ती तुमची प्रेरणा वाटली. पण असं पाठीवर हात ठेवणारा एखादं व्यक्तिमत्व होतं का की हे शिकावं, याकडे जावं, असं काही एखादं ॲक्च्युली काय म्हणतं का, लहानपणी ना, हे जे तुम्ही प्रश्न चांगला विचारला आहे. लहानपणी माझ्या वडिलाचे मित्र असायचे, त्यांना ड्रॉइंगची खूप आवड होती. तर मी हे लहानपणापासून आतापर्यंत सांगतो. तर लहानपणी मी कधी चित्र काढायचं असायचो आणि रंग संपला की मी पळून जायचो, खेळायला जायचो. तर ते आले की बघा अरे कुठे गेला राजेश, हे चित्र अधूर का ठेवलं आहे. मग मला ते शोधत सायकलने शोधत जायचे, इकडे गेलो, चल रे घरी चल. मग काय हे का केलंस, हे अर्ज का सोडलं तुम्ही सांगत.
काकाजी पांढरा रंग संपला. तर ते मला पैसे द्यायचे 5-10 रुपये जे काही यायचं आणि त्यात ते घेऊन ये आणि आता माझ्यासमोर कर. तर मला ना ते एक प्रोत्साहन मिळत गेलं असं. आणि नंतर प्रोत्साहनचं असं काही नव्हतं, ते आपल्याला काही शिकायचं वगैरे. पण त्याच्यानंतर प्रोत्साहन देणारे म्हणजे ॲक्च्युली मी मुंबईत जे आलो आणि मुंबईमध्ये मी जे शिकलो याच्यामध्ये राजेंद्र हुमणे जे नागपूरचे, म्हणजे त्याची माझी रक्तासोबत त्यांचं काही असं विशेष नातं नाही, पण त्यांनी जो डोक्यावरती आधार ठेवला तो जो म्हणजे माझं अख्खं शिक्षण इथलं मुंबईतलं ते त्यांनी स्वतःच्या याच्यावर, मी नखशिकांत सगळा खर्च त्यांनी केला. त्यांना माहिती होतं त्याची परिस्थिती नाही. तर त्यांचा एक खूप मोठा वाटा आहे माझ्या जीवनाच्या सगळ्या गोष्टीवरती. तर मुंबईत आल्यानंतर त्यांनी सगळं काही सांभाळलं आणि मी मुंबईत JJमधनं आणि ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. तर कला महाविद्यालयात की JJ आर्ट स्कूल, आता अशा महाविद्यालयात प्रवेश घेताना बऱ्याच वेळा कला क्षेत्रात वेगळे स्ट्रीम्स असतात, वेगळ्या शाखा असतात. तर यापैकी एखादी शाखा निवडावी कलेची, तर असं तुम्हाला नेमकं कसं जाणवलं, म्हणजे ती निवड नेमकी तुम्ही कशी केली? तुझा प्रश्न मस्त आहे. ॲक्च्युली कसं माहिती का, मी ज्या नागपुरातून 12वी केली आणि याच्यात आलो कारण त्याला चित्रकला घ्यायची, तर सगळ्यांनी मला सांगितलं कमर्शियल आर्ट करायचं. म्हणजे कमर्शियल आर्टमध्ये तुम्हाला नोकरी लागणार आहे, तुम्हाला पैसे मिळणार आहे, हे करणार आहे ते, म्हणजे सगळं संसाराशी रिलेटेडच गोष्टी होत्या. आणि मला पण एवढी समज नव्हती. फक्त एक ना कुठेतरी ब्लडमध्ये होतं की सामाजिक परिस्थितीशी आपले काही सामाजिक बांधिलकी आहे, ह्या पण गोष्टी होत्या. आणि लकीली मला जे नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयात गेल्यानंतर फर्स्ट इयर फाउंडेशन होतं आणि त्यानंतर मला चूज करावं लागतं फाईन आर्ट आणि कमर्शियल आर्ट. मला कमर्शियल आर्टमध्ये पण ॲडमिशन नाही मिळाली आणि फाईन आर्टमध्ये पण नाही मिळाली, कारण पर्सेंटेज कमी मिळाले होते. तर मला ना आर्ट टीचर डिप्लोमा नावाचा एक कोर्स होतं, त्यात मिळाली आणि मी तिकडे अक्षरशः मी जाणं बंद केलं. तोपर्यंत मला कळलं होतं की आपल्याला काय करायचं आहे. मला फक्त पेंटिंगच करायचं होतं, कारण ही सामाजिक बांधिलकीशी कुठेतरी आपला त्याचा एक संबंध आहे. आणि यात समाजाशी वावरता येतं, जगाचं तुम्हाला नॉलेज घेता येतं. कारण कमर्शियल केल्यानंतर तुम्हाला होतं फक्त पैसे कसे कमवायचे या कलेपासून, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि पैसे कशाला कमवायचे, मग जर पैसेच कमवायचे असेल तर मग ते करण्यात अर्थ नव्हतं. मग मी काही पण करू शकलो असतो. म्हणजे पैसे कमवासाठी बऱ्याच गोष्टी, मी कदाचित हॉटेल टाकलं असतं, छोट्या हॉटेलपासून मोठं हॉटेल केलं असतं, बरोबर. तेवढी क्षमता तर आहेच असं मला वाटतं. मी हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही तसा. तर असं ते ग्रॅज्युअली होत गेलं. म्हणजे मला वाटते निसर्गाने, या प्रकृतीने पण मला खूप साथ दिली की प्रत्येक वेळी मला जे पाहिजे आहे त्यावेळेस ते दिलं की बाबा तू ही आधी शिक, नंतर तुझ्यासाठी हे मार्ग आहे. पण पुढचा विचार नाही केला की पुढे काय होणार आहे. JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये म्हणजे मुंबईसारख्या एक कला महाविद्यालयामध्ये तुम्ही जेव्हा आलात, आता हे जे महाविद्यालय आहे म्हणजे भारतातल्या किंवा देशविदेशातल्या अत्यंत गाजलेल्या चित्रकारांचं, कलाकारांचं ते एक स्थान राहिलेलं आहे. अशा महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला फार आनंद झाला की तुमच्यावर फार दडपण आलं, यापैकी नेमकं काय? तेव्हा दडपण वगैरे हा प्रकार होताच नाही, कारण ते जे तारुण्य होतं ना, असं सळसळतं वगैरे असं काहीतरी. तर तेव्हा दडपण तर नव्हतं आणि चिंता पण नव्हती. आनंद होता की मला JJमध्ये ॲडमिशन मिळाली. आनंद एवढा होता की जेव्हा मला कळलं नागपुरात की मला ॲडमिशन मिळाली, तर मी रडत होतो, आनंदापायी रडत होतो, एवढं होतं. तर दडपण कधीच नव्हतं की आपल्या काय जे जबाबदारी वगैरे, तसं ते कळतच नव्हतं. जेव्हा कळतच नाही तर मग कसलं दडपण अज्ञान होतं ते. तुम्ही मूळतः चित्रकार होते, परंतु तुम्ही JJ स्कूल ऑफ आर्ट सारख्या कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. तुमच्या चित्रकलेत यामुळे नेमका काय बदल झाला, किंवा एकूण तुमच्या कलेमध्ये काय याच्यामुळे बदल झाला की त्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काय वेगळं शिकायला मिळालं? JJ स्कूल ऑफ आर्ट म्हणजे कलेचं माहेरघर. आणि JJमध्ये जे शिकवतात ना, ते खरं म्हटलं ना थोडंसं गुरु शिष्य परंपरेसारखंच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण गुरुचा तिकडे आदर करतात, इन्स्टिट्यूशनचा स्टुडंट आदर करतात, आणि एक घट्ट रिलेशनशिप जे आहे संबंध JJ स्कूलच्या वास्तूची, तिथल्या शिक्षण प्रणालीशी आणि सगळ्याशी होते. गंमत अशी आहे की भारतामध्ये जे काही रिअलिस्टिक ड्रॉइंग किंवा स्किल जर कुठे असेल तर हे JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये. आणि इथे ज्या अपॉर्च्युनिटीज होत्या त्या नागपूरसारख्या शहरामध्ये नव्हत्या. कारण तेव्हा
जेव्हा मी ॲडमिशन केलं तेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इंटरनेट किंवा मोबाईल असे प्रकार तर होतेच नव्हते. तर तेव्हा इन्फॉर्मेशन जी कोणी बाहेर जाणार आहे घेऊन आला तर तो शेअर करायचा, किंवा कुणाची शेअर केली इन्फॉर्मेशन टीचर आम्हाला शेअर करायचे. इथे लायब्ररी खूप मोठी होती बरं. आणि टीचर लोकांचा एक पडगा असा होता की तुमचं स्किलवर खूप चांगलं असलं पाहिजे. तुमच्या डोक्यात आलेली गोष्ट तुमच्या हातातून बाहेर निघाली पाहिजे. डोक्यात तर प्रत्येकाच्या येऊ शकते, पण हातात काढायची क्षमता तयार करण्याचं काम जे जे स्कूल ऑफ आर्टने केलं. आणि जे जे स्कूल ऑफ आर्टने खरं आर्टिस्ट काय असतं त्याच्यात भरणा केली. होतं माझ्यापाशी. त्यांनी हे जे रोपटं होतं त्याला एवढं खतपाणी घातलं की ते मजबूतपणे कसं उभं राहील. असं एकाच स्टुडंटच्या बाबतीत नाही, प्रत्येकाच्या बाबतीत झालं आहे. जे जे म्हणणं आजच्या जागेमध्ये जेवढे भारतातले कंटेम्पररी आर्टिस्ट आहेत जे नामवाजलेले आहेत ते मॅक्झिमम जे जे स्कूल ऑफ आर्टचे आहेत. जसं असं की एखादा विद्वान असेल, विचारवंत असेल, साहित्यिक असेल, या सगळ्यांचं जडणघडण विद्यापीठ महाविद्यालय हे होतं. पण त्यांच्या एकूण त्या निर्मितीला जोपर्यंत समाज मान्यता मिळत नाही तोपर्यंत त्या त्या क्षेत्रातले अधिकृत पर्सनॅलिटी होत नाही. तसं तुमच्या या कलेमध्ये तुमची एखादी अशी कला किंवा कुठली कला अशी जिला समाज मान्यता मिळाली म्हणून तुम्हाला कलाकार म्हणून मान्यता मिळाली, अशी नेमकी कोणती कला तुम्हाला? ॲक्च्युली समाज आणि कलाकार याच्यामध्ये ना थोडंसं एक कुठेतरी असं असतं ना, दोघांमध्ये विरोधाभास असतो आणि क्रिटिसिझम होतं समाजाचं. समाज बऱ्याच वेगवेगळ्या लोकांनी भरलेला आहे आणि प्रत्येकजण त्या समाजातला प्रत्येकजण आपापल्याला वेगवेगळ्या स्थानावरती ठेवतो. कलाकार वेगळा नसतो, फक्त तो अभिव्यक्ती करतो. अभिव्यक्ती अशी करतो, तो प्रामाणिकपणे करतो. तो एखाद्याच्या गोष्टीचं मूल्यांकन करत असताना खूप व्यवस्थित करतो. म्हणजे आणि अशा वेळेनं त्याला बरंच क्रिटिसिझम झेलावं लागतं. आता जी गोष्ट तुम्हाला कळली ती गोष्ट दुसऱ्याला कळेल याचा काही हे नाही, कारण चित्रकाराची स्वतःची भाषा असते. आता ही भाषा चित्रकाराने स्वतः निर्माण केलेली असते. हे संकेत असतात की तुम्हाला असं म्हटलं, एक हड्डी दाखवली आणि दोन हे दाखवले तर तुम्हाला डेंजर आहे. ही सांकेत झाले, सामान्य सांकेत झाले. पण चित्रकाराला कदाचित डेंजर कदाचित वेगळ्या पद्धतीने दाखवायचं असेल, मग ती भाषा समजायचा प्रयत्न समाज कुठे करतो कुठे करत नाही. आणि आपल्याकडे इंडियामध्ये आर्ट इलिटरेसी, कलेचा अशिक्षितपणा, कलेचा म्हणजे मी फाईन आर्टची गोष्ट करतो, हा अशिक्षितपणा चित्र स्पेशल चित्राची व्हिज्युअल आर्टमधली तर हा भरपूर आहे. कारण आपल्याकडे तशी शिक्षण प्रणाली नाही जी लहानपणापासून जगातले कलाकार स्टुडंट लोकांना दाखवेल. त्यांना फक्त एक सांगा, तुम्ही निसर्गाचा देखावा काढा, तुम्ही फुगेवाला काढा, तिथपर्यंतच कलेचं तिथे हे होतं. तर ही तफावत येणार आहे. आणि मला नाही वाटतं की कुठलं चित्र माझं मान्य केलं आहे आणि कुठलं चित्र मान्य नाही केलं आहे, त्यांनी फरक पण पडत नाही. कारण जेव्हा मी स्वतःसाठी काम करतो तेव्हा फरक नाही पडत, जेव्हा मी दुसऱ्यासाठी काम करतो तेव्हा फरक पडतो. जर तुम्ही मला पैसे दिले सांगितलं असं चित्र काढायचं आहे तेव्हा याचा फरक पडतो की तुम्हाला ते ॲक्सेप्ट नाही. जेव्हा मी माझ्यासाठी स्वतःचं चित्र काढलं आहे आणि तुम्ही बोलता की मला हे चित्र आवडलं आणि मला पाहिजे किंवा नाही पाहिजे, काहीच फरक पडत नाही, कारण ते चित्र मी माझ्यासाठीच काढलं आहे ना. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे ना, मला असं वाटतं की तसं काही नाही. बरेचसे चित्र ॲक्सेप्ट केले, बरेचसे चित्र ॲक्सेप्ट नाही केले. जे चित्र कोणीतरी ॲक्सेप्ट केलं ते दुसऱ्यांनी नाही ॲक्सेप्ट केलं आणि व्हायला पाहिजे. हे जर नाही झालं तर कलाकार पुढे जाणार नाही. पण असं नाही होतं म्हणजे जसं आता तुमचे मित्र संजय कुमार यांच्या चित्रकलेमध्ये एक मधुबनी चित्रकलेचा एक बराच इम्पॅक्ट आहे. महाराष्ट्रामध्ये वारली चित्रकला याचा एक इम्पॅक्ट आहे. म्हणजे ह्या ज्या चित्रकला आहेत या कुठेतरी समाजाशी जुळलेल्या आहेत. तर एक कलाकार म्हणून एक महाराष्ट्राची अशी एक वेगळी अभिव्यक्ती करणारी अशी चित्रकला म्हणून तुम्ही कुठल्या कसं आहे माहिती आहे का, चित्रकाराची एक इंडिव्हिज्युअलिटी असते आणि प्रत्येकजण त्या इंडिव्हिज्युअलनुसार चालतो. बऱ्याच वेळा अशी पण इच्छा होते की बरेचसे सामाजिक पैलू घेऊन नाही काम करायची इच्छा होते, पण ते माझ्या शैलीमध्ये जात नाही म्हणून कधी कधी आपण करत नाही, म्हणजे आर्टिस्ट करत नाही. आणि राहिली गोष्ट हे जे मी चित्र जे करतो, सगळ्यात पहिली गोष्ट की हे प्रामाणिकपणे भारतीय आहे का. कारण जर भारतीय असेल
भारतीय असेल तर त्यात भारतीय काय? कारण आमची जी परंपरा होती चित्रशैलीची, आमची हे होती जी मॅथॉलॉजिकल चित्र काढायची, आमची होती की शिल्प मॅथॉलॉजिकल याच्यावरती करायचे. तुम्ही जर बघाल तर इंग्रज यायच्या आधीचे सगळे शिल्प किंवा चित्र हे मॅक्झिमम मायथॉलॉजिकल किंवा राजाच्या आश्रयाखाली केलेल्या गोष्टी होत्या. बरोबर. आता झालं काय, ग्लोबली ज्या काही कला एकत्र आली आणि त्याच्यामुळे त्याचा प्रभाव माझ्यावरती पण पडला. आणि जे चित्रकार जे वारली काढतात किंवा फोक आर्ट करतात त्यांच्या चित्रशैलीमध्ये माझी विचारसरणी बसत नाही. माझी विचारसरणी किंवा मला त्याची गरज पडली तर कदाचित मी ते शिकेल. कारण ते परंपरेनुसार ते एवढे चांगलं बनवत आले ना की त्याच्यासारखं ड्रॉइंग पुन्हा मला करायसाठी तेवढी मेहनत करावी लागेल. आणि शेवटी मी काय करेल, मी त्याची कॉपी करेल. किंवा जर माझ्या कन्सेप्ट किंवा आयडियानुसार ते जर जात असेल तरच मी ते टाकेल. आणि असं काहीच नाही की मी ते ॲक्सेप्ट नाही करणार किंवा मी ॲक्सेप्ट करतो या सगळ्या गोष्टी. गंमत म्हणजे तुम्ही संजय कुमारची गोष्ट बोलली म्हणून मी तुम्हाला सांगतो की संजय कुमारचं जे काम आहे ते काम खरं भारतीय समकालीन आहे. का समकालीन आहे भारतीय? कारण त्यांच्यामध्ये जे मोटिव्स आहेत ते भारतीय आहे आणि त्यांना याची जाण आहे की ते काय करतात. जसे बघितलं तर तुम्ही माझ्या चित्रामध्ये भारतीय मोटिव्ह काहीच नाही. तुम्ही जर बघितलं तर तुम्ही या चित्रांमध्ये खूप पॉप वाटतं, पॉप आर्टसारखं. पॉप आर्ट 1960मध्ये अमेरिकेत झालं, म्हणजे आता मी इकडे इंडियात करतो आहे. म्हणजे मी पॉप आर्ट बनतच नाही त्याला, मी पॉप आर्ट म्हणतच नाही त्याला, हे आत्ताचं आर्ट आहे. आता ज्याला जे नावं घ्यायची त्यांनी ते द्यावी. तर हा एक प्रश्न आहे की मग ॲक्सेप्ट करताना उगाचच मनाला वाटलं म्हणून ॲक्सेप्ट करायचं का? पहिला प्रश्न तो येतो. किंवा हे लोकांना दिसलं नाही म्हणून मी त्याची कॉपी करून त्यांची आयडिया चोरायची का? जाणता होऊन चोरणं ही चुकीची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा असं असतं की विचार, लेखन, काव्य, साहित्य याच्यामध्ये पूर्वसुरी स्वीकारले जातात. तसं चित्रकलेमध्ये म्हणजे तुम्ही काय याचे पूर्वसुरी स्वीकारले का की ज्यांची परंपरा, ज्यांची चित्रशैली की ज्यांची चित्रकारिता तुम्हाला प्रेरणा म्हणून किंवा ती जशीच्या तशी स्वीकारावीशी वाटली आणि त्याच्यातच आपल्या चित्रकलेचं करिअर व्हावं असं कधी वाटलं? एक सांगू का, लहानपणापासून एक गोष्ट आहे जी मला आता आठवते की एक मोठी आर्टिस्ट आमच्या नागपुरात आली होती. मी तेव्हा शाळेतच होतो. सगळे तिच्या बाजूला जाऊन फोटोग्राफ्स करायला कशा. मी फोटो काढतो का, मी आपल्या जागेवरती उभा होतो. आणि मग सगळे बोलत होते. म्हटलं तुम्ही काढा. यातनं कुठेतरी न्यूनगंड नव्हता. गंमत काय होती का त्या फोटोमध्ये मी आणि ते आर्टिस्ट याच्यामध्ये कुठेतरी ना हायरार्की नावाचा प्रकार होता. हायरार्की होता की तिच्यासोबत फोटो काढताना तिला माहीत पण नाही कोण आहे आणि मला खूप माहिती आहे. तुम्हाला उत्तर मिळालं माझं मी काय बोलतो. तर ती तिच्या जागी एक आर्टिस्ट म्हणून, व्यक्ती म्हणून आहे, मी पण आहे. यात गर्व पण नाही. मला कोणती खूप महान आहे आणि त्याचं काम मी चोरून तर त्याच्यासारखा महान झालो असतो तर मग खूप आहेत. नसतं झालं, नाही होणार. कारण मला वाटतं मी माझी स्वतःची शैली आणि माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करेल तेव्हाच मला पुढचे काही वर्ष जगता येईल मेल्यानंतरही. हां, मी बऱ्याचशा आर्टिस्ट लोकांना त्यांचं काम मला खूप आवडतं, त्यांचा मी आदर करतो. पण जर मी त्यांचा प्रभाव घेऊन चालत असेल तर मग माझा आदर मीच कमी करणं बंद करेल. तुम्ही एक चित्रकार म्हणून वेगवेगळ्या शैली आज तुम्ही साकारता, पण याबरोबरच तुमच्यामध्ये, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक स्पोर्ट्समनशिप आहे. म्हणजे ही जी स्पोर्ट्समनशिप आहे म्हणजे कलेला एक साधना, एकांतता खूप मोठी लागते, एकाग्रता. आणि क्रीडासाठी ती बहिर्मुखता खूप मोठी हवी असते. एनर्जिक प्रवृत्ती म्हणजे बाह्य स्वरूपातली ती. या दोघांचं तुम्ही एक मिलाप कसं करतात? नेमकं स्पोर्ट्समनशिप आणि कलाकार हे तुम्ही एकाच व्यक्तिमत्वात कसं बसवता? काय हा विचार नव्हता केला मी कधीच. पण ॲक्च्युली चॅलेंज स्वीकारणं हा एक स्वभाव झाला आहे आणि सतत फाईट करणं हे अंगी उतरलं. मग ते चॅलेंज
कुठल्याही प्रकारचं असो, चित्रकलेतलं चॅलेंज असो, स्पोर्ट्समधलं असो, मला ही गोष्ट खूप आवडायची की खेळणं खूप आवडायचं, चित्रकलेनंतर खेळणं खूप आवडायचं. म्हणजे कधी कधी वाटतं की मी खूप चांगला धावक झालो असतो, कधी कधी मी खूप चांगला सायकलिस्ट झालो असतो. तर ती आवड लहानपणापासूनच आहे. आणि आता झालं काय की बरेच लोक बोलतात की तू आहेस काय, की तू चित्रकार आहेस की स्पोर्ट्समन आहे. सगळ्यात पहिले मी एक संतुष्ट प्राणी आहे आणि या संतुष्टीसाठी माझे जे काही पॅशन्स आहेत बरं ते मी करतो. म्हणजे ही मनाला समाधान देणारी म्हणून गोष्ट हां, तुम्ही करता. मला आवडते ती. अच्छा. आणि यांनी काय होतं माहिती का की कायम स्पोर्ट्समॅनशिप असल्यामुळे निर्णय पण खूप पटापट घेता येतात. कारण स्पोर्ट्समध्ये असं असतं की तुम्हाला निर्णय क्विक घ्यावं लागतं. म्हणजे मी बऱ्याचशा कॉम्पिटिशन्स वगैरे मध्ये पण पार्ट घेतो, पण यासाठी कधीच नाही घेत की मला पहिला नंबर आला पाहिजे. की मला माहिती आहे की माझी कॅपॅसिटी नाही, कारण मी लहानपणापासून ते करत नाही आलो. पण मला हे माहिती आहे की आय वॉन्ट टू फिनिश इट, की मी असं स्ट्रॉंगली फिनिश करू की मी माझ्याशीच कम्पीट करू. जेव्हा मी माझं चित्र काढतो तर मी माझ्याशीच कम्पीट करतो. इथे पण मी माझ्याशीच कम्पीट करत असतो की आणि स्वतःचं 100% स्वतःसाठीच देणं हा माझा उद्देश असतो. हा उद्देश नसतो की मला जिंकायचं आहे. जिंकणं हारणं नंतर आलं. चित्रामध्ये पण जसं की मी 100% माझं देणार आहे. मग ते चांगलं की वाईट व्हायचं ते बघणाऱ्याचा व्ह्यू आहे. पण तरी तुम्ही स्वतःला समीक्षक म्हणजे हे सगळं निर्माण करत असताना एक समीक्षक म्हणून की माझी ही कलाकृती ही मला सर्वाधिक आवडते अशी कुठली कलाकृती तुमची? ज्या दिवशी मला माझी कलाकृती आवडेल ना खूप, त्या दिवशी मी बंद करेल. कारण हा संशोधनाचा विषय, शोधाचा विषय आणि शोध तिथे थांबतो जिथे त्याचा पूर्णविराम होतो. म्हणजे राजेश एक कलाकार म्हणून एक संशोधनाच्या मागे आहेत की एक प्रयोगशीलतेच्या मागे? प्रयोगशीलता असेल तरच संशोधन होतं ना. पण त्या प्रयोगशीलतेला एक ज्याला आपण म्हणतो की एक रस्ता की आता पॉप आर्टमध्ये तुम्ही काम करा. नाही, मी पॉप आर्टमध्ये काम करत नाही. मी तुम्हाला जस्ट असं हे सांगितलं. म्हणजे असं कुठलं क्षेत्र असेल ते चित्रकलेचं की जिथं तुम्हाला वाटेल की इथं माझं संशोधन पूर्ण होईल? मला नाही वाटतं पूर्ण होईल. ही प्रक्रिया आहे. चित्रकला ही प्रक्रिया आहे. कला जर पूर्ण असती तर त्याच्यावरती वारंवार एक्सपेरिमेंट असेल. जसं जीवन, ज्या दिवशी तुम्हाला जीवन कळलं त्या दिवशी कदाचित तुम्ही किंवा मी समाधी घेऊ. पण ही शिकण्याची प्रक्रिया असेल नाही. निर्मितीची, ही निर्मितीची प्रक्रिया आहे आणि ही कायम चालूच राहणार आहे आणि कायम होतच राहील. नवीन प्रयोग होणार आहे कलेमध्ये. कला कायम जिवंत ठेवत असते आणि जे क्रिएटिव्ह लोक आहेत, कलाकार आहेत, ते कायम नवीन संशोधन करत असतात, नवीन प्रयोग करत असतात आणि पुढे जात असतात. कारण ही न संपणारी गोष्ट, ही फक्त प्रक्रिया आहे. म्हणून त्याची कुठेही तुम्ही परिभाषा संज्ञा करू शकत नाही, जशी जीवनाची संज्ञा नाही करू शकत. तुम्ही स्पोर्ट्समन आहात, चित्रकार आहात, पण याबरोबर तुम्ही कलेचे अनेक इव्हेंट मॅनेजमेंट त्याचं पाहिलेलं आहे. अनेक ठिकाणी तुमच्या काही प्रदर्शनी झालेल्या आहेत. तर तुमच्यामध्ये एक असा वेगळा असा व्यवस्थापक आहे का, मॅनेजमेंट आहे का तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये, किंवा त्याचा तुम्हाला कसा थांगपत्ता लागतो? ॲक्च्युली कसं आहे ना, मॅनेजमेंट मला नाही वाटतं माझ्यात काही असं मॅनेजमेंट आहे. हां, मी परिपूर्ण करायची गोष्ट परिपूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि त्यात कधी काय कंप्लीट होतं, कधी राहून जातं. तर ते ॲक्च्युली तसा मॅनेज करायचा माझ्यामध्ये खरी कॅपॅसिटी नाही. जेव्हा हा प्रश्न येतो ना तेव्हा तिथेच तुम्ही थोडेसे हे होता की न्यूनगंड येतो ना. तर कलेशिवाय करून तुम्ही सांगितलं हे पेंटिंग करायचं आहे, म्हणजे मग तुम्ही सांगितलं नाही मला हे करायचं आहे, तर मला कधीच असं वाटत नाही की काहीतरी ओझं आहे. पण एक कलाकार म्हणून तुम्ही आता इथपर्यंतचा प्रवास घडला, एक यशस्वीता आहे तुमच्या जीवनामध्ये, काहीसं समाधानाकडे जाणारं एक पाऊल तुम्ही उचललेलं आहे किंवा तिथपर्यंत तुम्ही आला. पण या सगळ्या प्रवाहामध्ये एक कुटुंब, तुमचे बंधू असतील, कुटुंबातली वडीलधारी असतील, याच तुमच्याकडे नेमकं कसं? सगळ्यात पहिले सक्सेस, म्हणजे तुम्ही यशस्वीता बोलले ना त्याच्यावरती बोलतो आणि नंतर मी याच्याकडे येतो. सक्सेस हा ही रिलेटिव्ह टर्म आहे. सक्सेस काय आणि सक्सेस काय नाही. जर मी आता इथे उभं राहून मी कुठल्या
एखाद्या चित्रकाराला बघत असेल तर मी बोलू अरे मी त्याच्या एवढा सक्सेसफुल नाही झालो. मी खाली बघत असेल तर अरे मी किती सक्सेसफुल झालो. तर ही प्रक्रिया आहे आणि सक्सेस वगैरे काही नसतं. असतं ते मनाचे खेळ. कारण माझ्या मनात येतं की मी सक्सेसफुल आहे आणि माझ्या मनात येतं की मी अनसक्सेसफुल आहे. बरोबर. हा एक प्रश्न झाला. दुसरी गोष्ट हे रिलेटिव्ह असल्यामुळे सगळेजणं शक्यतो पैसे आणि प्रसिद्धी याच्याशी तुम्ही सक्सेस ठरवतात आणि तो मला अजूनपर्यंत मान्य नाही. सक्सेस एवढा आहे की तुम्ही किती समाधानी आहेत तुम्ही जे करता. याला पण सक्सेस नाही बोलता येणार, याला बोललं समाधान बोलता येणार. हे झालं एक. दुसरी गोष्ट ही ऑब्वियस आहे की तुम्ही घरामध्ये तुम्ही जर काही करत असाल, एका फॅमिलीमधला एखादा मेंबर काहीतरी करत असेल आणि तो कुठेतरी एका याच्यामध्ये जरा वेगळ्या पद्धतीचं काम करतो आणि प्रसिद्धी पैसा किंवा या गोष्टी थोड्याशा येतात, तर साहजिक तो केंद्रबिंदू बनतो आणि तो बऱ्याचशा लोकांना मोटिवेट करत असतो आणि त्याचं एक आदराचं स्थान तयार होतं. तर असं हमखास झालं आहे. ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी आईने तुम्हाला प्रोत्साहन दिलं, म्हणजे आईची दूरदृष्टी ही यशस्वी झाली असं तुम्हाला आज वाटतं? ते तर मला माहीत नाही, पण तिने जे काही सांगितलं त्या मार्गावर तरी मी आहे. जेवढं काय आता मी करतो तर त्याच अनुषंगाने करतो. मला खूप वाटतं माझी चित्र साधारण माणसाला समजा, मी कोणी पण आला तर त्याला समजून सांगतो हे बघा हे असं आहे किंवा चित्र कसं बघायचं. तर म्हणजे असे सगळे प्रकार मी करत असतो. बऱ्याच वेळा असं होतं की कलाकार एका आवरतात की त्यांचं एक विश्व असतं, माझी चित्रकला माझी कला. या व्यतिरिक्त जगातल्या ज्या इतर कला असतात, चित्रपट असेल, नाटक असेल, निर्मिती इतर क्षेत्रातली असेल, तर याकडे ते काही पाहत नाही. असं तुम्ही कधी करता का किंवा तुम्हाला इतर कला क्षेत्राची आवड आहे की नाही? मला संगीत खूप आवडतं आणि मी संगीत कायम हे करत असतो. पण गंमत आहे, मला गाता येत नाही. मी जर गायलं तर तुम्ही इथं पळून जाल. मला डान्स करायला खूप आवडतो. मला डान्स करतो, पण मी कधीच शेकावर त्यावर डान्स नाही केला. मला ऑफबीट बोलतात मित्र. नाटक, सिनेमा, स्पेशली सिनेमा. नाटकाचा आधीपासून कल्चर नसल्यामुळे मी काहीच नाटकं बघितली, जे काही बघितली चांगली बघितली. सिनेमा बघण्याचा पण मला एक ओढ आहे आणि सिनेमा असा म्हणजे जो खरंच चांगल्या पद्धतीने बनवला त्याला ॲप्रिशिएट करून क्रिटिसाइज करायची आमची बरेचशा डिस्कशन होतात मित्रांशी. तर चांगलं काय वाईट काय तसं पण नाही, ते कसं आहे त्याच्यावरची एक समीक्षा. तर ते सगळं होत असते. तर त्याच्याशी आणि बरेचसे जे ॲक्टर मंडळी मित्र आहेत, कवी आहेत किंवा मग डान्सर आहेत, असे वेगवेगळ्या क्षेत्रातले कुठे जोडतात आणि मग त्यांचं कलेची मान्यता आणि आमच्या कलेची मान्यता असं ते एक सुरू होते द्वंद्व. तुम्ही संगीत ऐकता, गाणी ऐकता, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची गाणी तुम्हाला अधिक आवडतात आणि कुठल्या गायकाची? मला सांगतो देशभक्ती गाणं आवडतात. खरं सांगतो देशभक्ती काय आवडते, कोरसमध्ये असतात ना, खूप एनर्जी असते आणि मी तसाही थोडा देशभक्त, थोडा काय मी पूर्ण देशभक्त आहे. म्हणजे मी ना एकदा झालं काय ते आता याच्यावरून एक तुम्हाला किस्सा सांगतो म्हणजे तुमच्या माहितीसाठी. जेव्हा कारगिलचं युद्ध झालं ना तेव्हा मी 4th इयरला होतो कॉलेजला. 4th इयर की 3rd इयरला काय होतं आणि मी 7 दिवस गायब होतो शाळेतनं, कॉलेजमध्ये जेमधनं. कोणाला माहीतच नाही मी कुठे गेलो म्हणून. मी खडकवासला गेलो होतो आणि तिथल्या CEO ला भेटलो आणि मला बॉर्डरवर जायचं आहे. ते बोलले तुम्ही कुठून आलात? म्हटलं मी असाच आहे. तू बोलले अरे हे काय करताय तुम्ही? तर तुम्ही करा चित्रकला करा. म्हटलं मला जायचंच आहे. तर बोललं मग त्यांनी मला समजवलं. त्यांनी 3 दिवस मला अपॉइंटमेंट दिली. तिथे त्यांनी मला समजवलं की बघा आम्ही पहिले हे स्थलसेना जाते, मग नौसेना जाते आणि मग वायुसेना जाते, असं काही त्यांनी मला समजवलं आणि बोललं की जेव्हा गरज पडेल ना तुम्हाला 1 महिना आधी आम्ही तुम्हाला कळवू, तुम्ही आता जा. तुम्हाला खाऊ मला मस्त छान त्याच्या लंगर काम करतात त्याला, तिथे खाऊ घातलं मस्त, खाल्लं वगैरे आणि मला पाठवलं मुंबईला परत. आता अशी देशभक्ती आहे. हां, मला जी गाणी आवडतात ते अशी किंवा कोरसमधली किंवा मग जी क्लासिकल. आणि मला आवडतं पार्वती बाऊलचं बाऊल. मला विंचू चावला काय बोलतात आपण त्याला बोलतो भारूड, अशा पद्धतीची गाणी आवडतात. आणि ज्यात काहीतरी वेगळं असेल ना अशी गाणी आवडतात. मग स्पिरिच्युअल जे आहेत ना काही कधी म्हणजे
शिवस्तोत्रम झाले, अशा प्रकारचे आवडतात. मॅक्झिमम माझा कल तो शास्त्रीयकडे असतो. कधी कधी ते जुनी संगीत असतात ना, आपले नाट्यसंगीत वगैरे, ते मला आवडतं. तुमच्या जीवनात सर्वात जास्त प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व कोणतं? प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व अशी बरीच आहेत. बरीच आहेत, थांबा जरा, मला असं एकच नाव आठवू द्या. अब्दुल कलाम. काय नेमकं काय? त्यांच्यामध्ये ना एक वेगळी एनर्जी आहे जी सगळ्यात पहिले तर देशभक्ती आहे. लोकांसाठी, समाजासाठी काहीतरी करायचं आणि त्याचा गवगवा नाही केला कधी त्या माणसाने. साधी राहणे, एक मानवतेचा धर्म जो काही जगायचा, आणि त्याचवेळी एवढ्या मोठ्या पोझिशनवर एक सायंटिस्ट असायचं. पण अब्दुल कलामांचं जे व्यक्तिमत्व आहे, म्हणजे हे जे आपण सांगतो किंवा हे करतो, आपण प्रत्यक्ष असं पाहिलेलं नाही, हे आपल्यासमोर उभं केलेलं आहे. म्हणजे पुस्तकातून, प्रसार माध्यमातून, आणि बऱ्याच वेळा म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांची खाजगी जीवनशैली आणि सार्वजनिक जीवनशैली याच्यामध्ये फरक पडतो. तर म्हणजे नेमका तुम्ही हा प्रश्न आहे ना, हा स्पेसिफिक असायला पाहिजे. स्पेसिफिक असायला पाहिजे हवा, कारण आत्ताच्या वेळेस ला व्यक्ती जो इन्फ्लुएन्स बरेच करतात जगामध्ये. सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्स तुम्हाला करत असतात नेचर, कायम करत असतात. फक्त तुम्ही रिसिव्हर असले पाहिजे. जो जेवढा सेन्सिटिव्ह तेवढा जास्त त्याला प्रेरणा मिळत असते, आणि जो इनसेन्सिटिव्ह असतो त्याला कुठलीच गोष्ट प्रेरणा नाही करत. प्रेरणा द्यायसाठी माझ्यापाशी शिवाजी महाराज पण आहे, आंबेडकर आहेत, फुले आहेत, माझ्याकडे बुद्ध आहेत, राजगुरू भगतसिंग आहेत. प्रेरणा द्यायसाठी माझ्याकडे काम करणारे लोक आहेत. ते पण फक्त गंमत अशी आहे ना, मी त्यातली कुठली गोष्ट प्रेरणादायक वाटते ती मी घेऊ, जी प्रेरणादायक वाटते ती घेतो. आता तुम्ही मला स्पेसिफिक प्रश्न विचारला की कुठला व्यक्ती, म्हणून मी स्पेसिफिक त्यांचं नाव घेतलं. नाहीतर माझ्या जीवनावरती सगळ्यात जास्त प्रभाव कोणी टाकला असेल तर तो फुलेंनी. म्हणजे त्या वयात ओशोनी, बुद्धांनी, बाबासाहेबांनी. आणि ही विचारसरणी जी आहे ना, ही खूपशी सामाजिक बांधिलकीशी निगडीत आहे. आणि अजून सांगतो की माझी आई पण, कारण त्या वयामध्ये मला त्या मातीचं मटकं बनत होतं, त्या वयामध्ये तिने मला तेवढे वर्ष काही गोष्ट टाकून गेली जे आतमध्येपर्यंत शिरली आहे. एवढं आतमध्ये शिरली आहे की ते नाही निघणार आहे, मला वाटतं मरेपर्यंत नाही निघणार आहे. पण प्रभावशाली कोण? तुम्ही चांगले रिसिव्हर असाल तर मग तुमच्यावरती सगळे महान लोक प्रभाव करू शकतात. महान म्हणजे मग तो महान असतोच, जो असतो ना तो कुठल्याही म्हणजे हुद्द्यावर असू द्या, किंवा मग तो कसलं काम करतो त्याशी काही घेणं देणं नाही. फक्त तुम्ही त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन तुमचं प्रेरणास्थान होतं. अशी जीवनातली अशी 2 गोष्टी सांगा की जी तुम्हाला सर्वात जास्त एक स्मरणीय गोष्ट म्हणून सांगावीशी वाटेल, आणि दुसरी की तुम्हाला जीवनामध्ये एखादी काही खंत राहिली काय? मला खंत खरं सांगायचं ना तर मी काही वर्ष आधी परंतु असं होतं की खंत प्रत्येक गोष्टीची खंत होती. जेव्हा थोडंसं स्पिरिच्युअली मी वळलो आणि मी 1999मध्ये वाचून वगैरे विपश्यना केली, तर खंत नावाचा हा प्रकार राहिलाच नाही खरं सांगायचं. तेवढ्या वेळासाठी असेल, पण मोठ्या लेवलपर्यंत कधीच खंत नाही राहिली. जे झालं ते झालं, पण जे होणार आहे ते मला माहीत नाही. आणि ती खंत जर समजा मला वाटली पण तर मी बदलू शकत नाही. तो माझा अविभाज्य अंग आहे. मग त्याला साठी त्रास करून घेण्यापेक्षा त्याला ॲक्सेप्ट केलं, किंवा ॲक्सेप्ट केल्यापेक्षा त्याला ओके दिस इज लाईफ. कारण जगामध्ये कोणीही सुखी नाही. जगी असा सर्व सुखी असा कोणी नाही, असं काही ते आहे तसं कोणीच नाही.
पण मला असं वाटतं की आता जगी सगळ्यात जास्त सुखी मीच आहे, कारण मी स्वतःला जास्त ओळखतो. हे ध्यान वगैरे जे करणं आहे त्याच्यामुळे हे सगळं झालं की आता मला वाटतं की मीच खंत कसलीच नाही किंवा खूप काही मिळाले त्याचा खूप आनंद पण नाही. तर राजेश पुल्लरवाल यांच्याशी आपण परिवर्तनाची शिलेदार या सत्रात जी बातचीत केली त्याच्यामध्ये त्यांची कला, त्यांची साधना, एकूण जीवनाचं अविभाज्य अंग म्हणून निसर्गातून शिकण्यासारखं असणं आणि स्वतःलाच जाणणं ही जी प्रक्रिया आहे अध्यात्मात विपश्यनेतून येणारी, या सगळ्या गोष्टीतून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला परिपूर्ण केलेलं आहे. आणि या परिपूर्ण व्यक्तिमत्वाबरोबरच त्यांनी आपली जडणघडण आणि या पुढचं संशोधन चालू ठेवलेलं आहे. अजून ते समाधानापर्यंत पोहोचलेले नाहीत आणि कदाचित ते जीवनाच्या संशोधनामध्ये ते अधिकाधिक स्वतःला गुंतून घेत आहेत. आणि अशा पद्धतीने त्यांची जीवन प्रक्रिया जी काय ती संशोधनाकडेच अजून वाटचाल करते आहे. आणि त्यामुळे आयुष्य हे नेहमी काहीतरी नव्या निर्मितीसाठी आहे, हा संदेश त्यांनी आपल्या मुलाखतीतून दिलेला आहे. या संदेशाबरोबरच आज आपण त्यांची या परिवर्तनाची शिलेदार या सदरातून निरोप घेऊया. साहेब, विवेज मीडिया टी व्हीच्या परिवर्तनाची शिलेदार या सदरात तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मला पण तुमचे अभिनंदन आणि आभार मानावं लागेल की तुम्ही एवढा वेळ माझ्यासाठी दिला आहे, शेअर केला आहे. आणि 3 वेज मीडियाला माझ्या शुभकामना आहे.